Good morning, all students. So, in the topic reproduction in lower and higher animals, last time we have seen about the female reproductive system. We have seen the components of female reproductive system. तर याच्यामध्ये अजून एक मुद्दा आपला राहिलेला आहे मॅमरी ग्लँड्स. What is meant by mammary glands? A pair of these are the pair of accessory organs of female reproductive system for production and release of milk. Female reproductive system चा हा पार्ट आहे. पेअर ऑफ दोन accessory म्हणजे सहाय्यक अशा प्रकारच्या ह्या ग्लँड्स असतात and they are meant for production and release of the milk. मिल्क तयार करणं आणि ते रिलीज करणं हे मॅमरी ग्लँडचं मुख्य फंक्शन आहे. नाउ their development occurs at the puberty. In case of female, generally or normally, the age 13, it is known as puberty age. त्या puberty age मध्ये या mammary glands develop होतात under the influence of estrogen and progesterone. Development of mammary glands occurs at puberty under the influence of estrogen and progesterone. Where they are located, त्या कुठे असतात ते त्याचं लोकेशन आपण बघूया. These are found in pectoral region on ventral thoracic wall, ventral बाजूला thoracic region मध्ये in between the second and sixth ribs. 2 ते 6 नंबरच्या रिब्स मध्ये किंवा या दरम्यान ह्या दोन्ही ग्लँड्स असतात. These mammary glands are the modified sweat glands. आता स्वेट ग्लँड म्हणजे हा वेगळा मुद्दा आहे. आपल्या त्वचेमध्ये स्वेट ग्लँड्स असतात, सेबेसिस ग्लँड्स असतात. स्वेट ग्लँड्स म्हणजे घाम येणाऱ्या ग्रंथी याचं मॉडिफाईड रूप आहे किंवा याचंच मॉडिफिकेशन आहे. These are the modified sweat glands. Now this pair of mammary glands they contain fatty connective tissue. याच्यामध्ये फॅटी कनेक्टिव्ह टिश्यूज असतात. फॅट्स या बाजूला इथं दाखवले पहा फॅट अँड न्यूमरस लॅक्टिफेरस डक्ट मिल्क वाहून नेणाऱ्या नलिका याच्यामध्ये असतात. दुसरे ईच मॅमरी ग्लँड इट कंटेन 15 to 20 मॅमरी लोब्स. प्रत्येक मॅमरी ग्लँड मध्ये 15 ते 20 मॅमरी लोब्स असतात. अँड इट कंटेन अल्व्हिओलर ग्लँड्स अँड लॅक्टिफेरस डक्ट. 15 ते 20 मॅमरी लोब्स असतात. त्याच्यामध्ये ह्या अल्व्हिओलर ग्लँड्स आहेत आणि ते वाहून नेणारे लॅक्टिफेरस डक्ट असतात. नाउ हियर द अल्व्हिओलर ग्लँड secrete milk which is stored in the lumen of alveoli. अल्व्हिओलर ग्लँड मिल्क सिक्रेट करतात आणि त्या अल्व्हिओलाई मध्ये त्याच्या ल्युमेन मध्ये ते स्टोअर केलं जातं. नाउ हियर नंबर ऑफ लॅक्टिफेरस डक्ट्स दे कन्वर्ज टुवर्ड्स द टिप ऑफ ब्रेस्ट दॅट इज नोन एज निपल. हे सगळ्याच्या नलिका इथं एकत्र होतात. All lactiferous ducts they converge, come together at the tip that is known as nipple, that is surrounded by dark brown skin color or dark brown area of skin, circular area that is known as areola. Okay, so this is about the mammary gland. Now you can observe here section view of mammary glands. मेमरी ग्लँडचा सेक्शन व्ह्यू याच्यामध्ये आपल्याला दिसतो. इथे काय दाखवलंय पहा, मागच्या बाजूला लंग्स सेक्शन मध्ये इथं दिसतं आपल्याला रिब्स. 2 ते 6 बरगड्याच्या दरम्यान ही मेमरी ग्लँड असते. मध्ये आहेत इंटरकॉस्टल मसल्स. त्यानंतर फॅटी कनेक्टिव्ह टिश्यू इज प्रेझेंट अराउंड ग्लँड्स, अल्व्हिओलर ग्लँड्स आणि डक्ट. ओके, लक्षात आलं का पहा memory gland. Now see about next point, puberty or sexual maturity in males. Puberty म्हणजे काय किंवा sexual maturity male मध्ये कधी येते अत्यंत महत्त्वाचं आहे. So it is the age at which
the reproductive system becomes functional. ज्या वयामध्ये reproductive system कार्यरत होते, reproductive organs develop and they produces the gamete and sex hormones. That is known as puberty. ज्या वयामध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम फंक्शनल होते, कार्यरत होते, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कार्यरत होतात आणि ते गॅमेट आणि सेक्स हॉर्मोन्स तयार करतात, त्याला म्हटलंय प्युबर्टी. सो इन केस ऑफ मेल, द ऑनसेट ऑफ प्युबर्टी ऑकर्स ॲट द एज ऑफ 12 to 15 इयर्स. पुरुषांच्या मध्ये ही प्युबर्टीची सुरुवात वयाच्या 12 वर्षापासून ते 15व्या वर्षापर्यंत होऊ शकते. हा प्युबर्टीचा पिरियड आहे. प्युबर्टी ऑकर्स बिटवीन द एज 12 to 15 इयर्स. आता ड्युरिंग दॅट पिरियड द टेस्टिस इट प्रोड्युसेस द मेल सेक्स हॉर्मोन टेस्टोस्टेरोन which develops secondary sexual characters. या पिरियड मध्ये पुरुषांच्या मध्ये एक सेक्स हार्मोन तयार होतं, त्याला टेस्टोस्टेरोन म्हणतात. याच्यामुळे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स निर्माण होतात. ओके, आलं लक्षात पहा. प्युबर्टी इन मेल. तसं तर प्युबर्टी और सेक्शुअल मॅच्युरिटी इन फिमेल्स. सो हियर इट इज द एज ड्यूरिंग विच reproductive system becomes functional. In case of female, it is indicated by onset of the menstrual cycle. आता फिमेल मध्ये ही प्युबर्टी जी आहे ही आपल्याला कशी कळते? बाय ऑनसेट ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल, म्हणजे सुरुवात होणे, मासिक पाळी सुरू होणे. ऑनसेट ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल इट इज कॉल्ड एज मेनार्च बिटवीन द एज ऑफ 10 to 14 years. Menstrual cycle starts, that is beginning of the menstrual cycle called as menarche. Beginning म्हणजे सुरू होण्याच्या कालावधीला मेनार्च असं म्हणतात. and this period is 10 to 14 years, maybe 10, 11, 12, 13, 14. and stopping of the menstruation, that is known as menopause. Stopping of the menstruation, that is menopause, at the age of 45 to 50 years. After menopause, the female cannot bear the children. Menopause नंतर त्या she cannot bear the children. All that sexual maturity or menstrual cycle, that is controlled by gonadotropic hormones. Okay, so this is about the mammary glands and the puberty. Puberty म्हणजे यौवन, तारुण्य, वयात येण्याचा कालावधी. सो दिस एज इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे वय अत्यंत महत्त्वाचं आहे. ह्या वयांमध्येच आपण योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे आणि आपलं करिअरवरती किंवा अभ्यासावरती आपण आपलं लक्ष द्यायला पाहिजे. लक्षात घ्यायचं की आता रिप्रोडक्शनचा हा जो भाग आहे, मग मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असेल, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, हा एक आपण सायंटिफिक नॉलेज अभ्यास म्हणून इकडं फक्त बघायचं आहे, एवढंच विनंती आहे. ठीक आहे, धन्यवाद.